नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्या पहा नवीन शिकणाऱ्या ज्या मैत्रिणी असतात त्यांना बाहीची कॅपहाईट कशी काढायची हे समजत नाही. तर पहा बाहीची कॅपहाईट जी आहे ती आपोआप कशी तयार होते हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर असं समजावून सांगणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला घ्यायची आहे बाहीची उंची. पहा हा ब्लाऊज जो आहे या ब्लाऊजच्या मापावरून आपण बाहीचं कटिंग करूया. तुमच्याकडे जे कोणतंही ब्लाऊज असेल मापाचं किंवा तुम्हाला जो ब्लाऊज शिवायचा आहे तो ब्लाऊज घ्या आणि मी जसं सांगते त्या पद्धतीने तुम्ही बाहीचं कटिंग करा. पहा ही जी बाही आहे ती अगदी अशी व्यवस्थित पसरवून मग आपण इथं बाहीची उंची घ्यायची आहे. तर बाहीची उंची किती आहे? 6.5 इंच इथं पाहू शकता. बाहीची उंची पाहिल्यानंतर आपल्याला हा मुंडा घेर जो आहे तो पाहायचा आहे. किती आलेला आहे? 7.25 इंच आपला हा मुंडा घेर आलेला आहे. 6.5 बाहीची उंची, मुंडा घेर आहे 7.25. आता दंड घेर मोजायचं आहे. तर त्यासाठी पहा अशी ही बाही जी आहे अशी उलटी करायची आणि इथून आपल्याला दंड घेर मोजायचं आहे. 5.25 इंच इथं दंड घेर आहे. तर तो सुद्धा मी इथं लिहून घेते. 4.7 आपला हा दंडघेर आहे. कॅपहाईट काढताना काय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगते पहा, म्हणजे तुमची बाही जी आहे ती चुकणार नाही. इथे पहा एक लाईन ओढून घेतली. इथून ही एक अशी लाईन ओढून घेऊया. आता इथं जी असते या साईडला बंद बाजू असते पहा, इथे असते ती बंद बाजू असते. या बंद बाजूवरती आपल्याला बाहीची उंची टाकायची. बाहीची उंची आहे 6.5 प्लस 1 इंच. किती घ्यायचं आहे आपण? 7.5 इंच. तर इथून मी 7.5 इंचावरती मार्किंग करून घेते पहा. अजून एकदा असंच मी 7.5 इंचावर मार्किंग करून घेते. म्हणजे काय होतं, आपली ही जी लाईन आहे ती तिरकी जात नाही, सरळ येते. आता आपल्याला एवढं उंचीचं मार्किंग झाल्यानंतर आपल्याला कॅपहाईट टाकायची असते. तर ती तुम्ही किती घ्यायची हे सांगते. जो ब्लाऊज आहे आपल्याकडे ज्याचं तुम्ही माप घेतलंय त्याचं पहा आपल्याला या पद्धतीने बाही उलटी करायची. बाही अशीच या पद्धतीने उलटी करायची. सरळ अशा बाजूने आपल्याला जी कॅपहाईट आहे ती मोजायची नाही, कारण फिटिंग केलेलं असतं आणि फिटिंग जसं जसं आतमध्ये जाईल तसं हा भाग जो आहे तो मोठा होत जातो. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, या पद्धतीने बाही जी आहे ब्लाऊज जो आहे तो उलटा करायचा आहे आणि इथलं जे अंतर आहे ते मोजायचं आहे. आणि आपण जेव्हा आपली बाही अशी सरळ असते त्यावेळेस इथलं फिटिंग आपण मोजतो पहा. अशी सरळ येते तेव्हा काय होतं, इथली जी शिलाई आहे इथलं जे अंतर आहे ते आपण मोजतो. तर हे नाही मोजायचं, हे अंतर आपल्याला मोजायचं आहे. तर सर्व मार्जिन सोडून आता आपली बाही टोटल 6.5 आहे. तर इथं पहा हे आलेलं आहे आपलं 4.25. पहा इथंपर्यंत किती आलेलं आहे? 3.7 इंच हे अंतर आपलं आहे. तर हे जे अंतर आता हे निघलेलं आहे पहा इथून, ते आपल्याला बाहीच्या उंचीमधून मायनस करायचं आहे. तर 6.5 मधून 3.7 आपल्याला मायनस करायचे. पहा इथं आपल्याला लगेचच समजेल 1, 2, 2.5 आणि 3.25 इंच इथं कॅपहाईट आपली भरलेली आहे. छोटी साईज आहे म्हणून इथं 3.25 इंच कॅपहाईट भरलेली आहे. तर आपण याची कॅपहाईट आपण 3 इंच घेणार आहे. ठीक आहे. 4.25 इंच ते अंतर आपलं भरलेलं. तर पहा 1, 2 आणि हे 2.5 आणि हा वरचा पाव म्हणजे 3.25 इंच आपली कॅपहाईट भरली. तर त्यासाठी आपण इथं 3 इंच कॅपहाईट सरळ सरळ घ्यायची या पद्धतीने. ठीक आहे. अशी ब्लाऊज वरून तुम्ही कॅपहाईट काढायची आहे. पहा साईज 32 आहे. तो ब्लाऊज जो स्टिच केलेला आहे तो 32 साईजचा आहे. आता आपल्याला हा मुंडा घेर जो आहे तो घ्यायचा आहे. मुंडा घेर किती होता? 7.25 इंच होता. तर तो इथं घ्यायचा आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन.
आणि इथून ही लाईन तिरकी ओढून घ्यायची या पद्धतीने. पहा, खूप सोपी पद्धत आहे. जशी ब्लाऊजवर आहे तशी तुम्हाला जर कस्टमर बोललं की बाबा आपल्याला जसं ब्लाऊज आहे सेम तशी बाही वगैरे हवी आहे, तर या पद्धतीने तुम्ही कॅपहेड काढू शकता. इथे पहा सेंटर असा केला. असे 4 समसमान भाग करून घ्यायचे. इथे अर्धा इंच, इथे हा पॉईंट अर्धा इंच, हा तिसरा पॉईंट अर्धा इंच खाली. आता बऱ्याच वेळा मी बाहीचे आकार कसे घ्यायचे हे सांगितलेलं आहे. पहा, तुम्ही अगदी पॉईंट टू पॉईंट तसं घ्या. इथे 1 इंच घ्यायचं. बाहीला आकार देणार आहे. सर्वात पहिल्यांदा आपण खुलगट म्हणजे पानाचा आकार द्यायचा आहे. तर पहा, इथून 1 इंचापासून पहिल्या पॉईंटवर आणून मी सेंटरला आणून असं या पद्धतीने आकार दिला. हा 3 नंबरचा पॉईंट त्यासाठी दिलेला असतो. आकार एकदम आपला परफेक्ट यावा. पहा, इथे आकार किती परफेक्ट आला पानाचा. तुम्हाला कुठेही काही करायची गरज नाही. डायरेक्ट हे पॉईंट तुम्ही जोडत गेले तरी सुद्धा पानाचा आकार जो आहे तो एकदम परफेक्ट येतो. पाठीमागचा आकार देण्यासाठी अजून एक मी पाव इंचावरती पॉईंट घेतला. इथून अजून एक पाव इंच वरती पॉईंट घेऊन पहा, हे पॉईंट जे आहेत ते तुम्ही फक्त जोडत जायचं आहे. बाहीचे आकार आपोआप तयार होतात. आता इथे अजून एक काय करायचं आहे पहा, या इथे आल्यानंतर या पॉईंटवरती सरळ या तिरक्या लाईनवर आपल्याला जोडायचं आहे. डायरेक्ट इथे आणून हा आकार असा जोडायचा नाही. पहा, मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगत असते, नाही तर तुमच्या बाहीमध्ये नक्की घोळ तयार होईल. आपला दंडघेर किती आलेला आहे? 5.25 इंच. आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. आणि हे असं जोडून घ्यायचं आहे. अर्धा इंच इथं बाही डाऊन करायची आहे. पहा, या पद्धतीने हे डाऊन केल्यानंतर थोडं फिटिंग जी आहे, आता थोडी लांब बाही आहे 6.5 इंच म्हणजे पहा. तर हे अंतर आता किती येतं हे पाहू. इथे तुमचं शिलाई मार्जिन आणि इथे शिलाई मार्जिन गेलं की आता आपण जी बाही मोजलेली होती ते अंतर मोजूया. पहा, पहा, बरोबर हे अंतर आपलं आलेलं आहे. इथं शिलाई मार्जिन जाणार आणि हे इथे हे शिलाई मार्जिन गेलेलं आहे. हे सोडून पहा, बरोबर आपला हे अंतर जे आहे ते भरलेलं आहे. एवढं अंतर आपलं भरायला हवं. या पद्धतीने तुम्ही परफेक्ट कॅपहाईट जी आहे ती काढायची आहे. तर या पद्धतीनं तुम्ही सुद्धा बाही कटिंग करा आणि एकदम परफेक्ट असं ब्लाऊज कटिंग करायला शिका, शिवायला शिका. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.